रब्बी 2024-25 व उन्हाळी 24-25 या हंगामापासून राज्यभर डिजिटल क्रॉप सर्व्हे DCS प्रकल्पाअंतर्गत ई-पीक पाहणी प्रक्रिया सुधारित मोबाईल ॲपच्या माध्यमातून अंमलात आणली जात आहे. हंगामाचा सुरुवातीचा 45 दिवसाचा कालावधी शेतकऱ्यांना मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानंतर उर्वरित खातेदाराची ई-पीक पाहणी नोंद करणे करिता सहाय्यक स्तरावर 45 दिवसाचा कालावधी मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य हे पारंपरिक खरीप राज्य असून खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पीक पेरणी केली जाते. त्यामुळे खरीप हंगामात पीक पाहणी नोंदवताना मोबाईल ॲपवर भार येत असल्याचे निदर्शनात आले आहे. या अनुषंगाने भार क्षमतेची चाचणी, ई-पीक पाहणी प्रणालीची कार्यक्षमतेच्या अनुषंगिक इतर तांत्रिक चाचण्या करण्याकरिता 10 दिवसाचा डाऊन टाईम घेणे आवश्यक आहे. राज्यात दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून खरीप हंगाम खरीप 2025 सुरू होत आहे. करिता उपरोक्त नमूदनुसार तांत्रिक चाचण्या करण्याकरिता दिनांक 21 जून 2025 ते 21 जून 2025 10 दिवस मोबाईल ॲप बंद ठेवण्यात येत आहे. याबाबत अधिनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यात याव्यात. तसेच याबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्यात यावी, असे पत्र सुहास कृष्णा दिवासे यांच्याकडून 17/7/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. डॉक्टर सुहास दिवासे, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सर्व विभागीय आयुक्त तथा सर्व जिल्हा अधिकारी यांना असे पत्र पाठवले आहे. अशा प्रकारच्या विविध योजना तसेच शासनाच्या निर्णयाबाबत माहितीसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.